क्लीन बोल्ड करून आपण त्यांना टाकू। आशियानाची दार तुमच्यासाठी 24 तास उघडे आहेत। काम पुसून टाकण्याची भाषा त्या एका पक्षाच्या नेत्यांनी केल्याच्या नंतर केवळ विलासराव देशमुख साहेबांचा अपमान झाला असं आम्ही तुम्ही मानत नाही आहोत, तर लातूरकरांच्या स्वाभिमानाला आणि अस्मितेला धक्का देण्याचं काम आणि समोरचे 1 डझन विरुद्ध एकटा अमित या पद्धतीची लढाई काँग्रेसच्या इथल्या स्थानिक नेत्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न लोकांनी केला। मग ते विलासराव देशमुख असोत, अमित भैया देशमुख असोत, त्यांच्या पाठीमागे खरी ताकद उभं करण्याचं काम अधिक प्रमाणामध्ये या लातूरच्या पूर्व भागाने गाव भागाने केलेलं आहे। हे आपल्याला अनेकदा दिसून या ठिकाणी आलेलं आहे। हे सगळं काम पुसून टाकण्याची भाषा त्या एका पक्षाच्या नेत्यांनी केल्याच्या नंतर आणि लातूरकराला काय तुम्ही दाम आणि दम दाखवताय। लातूरकर पुरून उरलेले आहेत, पण तिथून चेंडू निसटला तर मी तिथं विकेट किपिंगला आहे, काळजी करू नका। चुकून बॉल निसटला तर विकेट किपिंगला मी आहे, काळजी करू नका। क्लीन बोल्ड करून आपण त्यांना टाकू। छत्रपती शिवाजी महाराज की, महात्मा गांधी की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा, आज या ठिकाणी होऊ घातलेल्या 2026च्या लातूर महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपणा सर्वांना भेटण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आजचे प्रमुख अतिथी वंचित बहुजन आघाडीचे नेते, महाराष्ट्राचे नेते ॲडव्होकेट माननीय प्रकाशजी उर्फ बाळासाहेब आंबेडकरजी, सभेला ज्यांनी संबोधन केलं ते आपले लाडके खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे, आपले लाडके आमदार ज्यांनी या शहराच्या महापालिकेच्या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे आणि समोरचे 1 डझन विरुद्ध एकटा अमित या पद्धतीची लढाई देणारे आपले युवा नेते आमदार अमित भैया देशमुख, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार धीरज भैया देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे आमचे स्थानिक नेते श्री संतोषजी सूर्यवंशी, श्री गायकवाड, आपले निरीक्षक श्री जितेंद्रजी देहाडे, भाऊसाहेबजी आजबे, मनुषा निंबाळकरजी, सन्माननीय आबासाहेब पाटील, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीयुत ॲडव्होकेट किरणजी जाधव, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभयजी साळुंके, व्यासपीठावरती विराजमान असलेले प्रभाग क्रमांक 1 ते 6 चे सर्व काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीचे उमेदवार, उपस्थित काँग्रेसवरती आणि बाळासाहेब आंबेडकरांवरती प्रेम करणारे आपण सारे मोठ्या संख्येने उपस्थित असलेले मतदार बंधू भगिनी, युवक कार्यकर्ते मित्रांनो, बाळासाहेबांना लातूर विषयी काही नवं सांगावं असं नव्हे। यापूर्वी अनेकदा त्यांची भाषणं, त्यांचे विचार, त्यांचे दौरे या भागामध्ये झालेले आहेत, पण आजचा योग हा एक दुर्मिळ अशा प्रकारचा योग आहे आणि नव्या युगाची सुरुवात आहे की आज काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते एका व्यासपीठावरती येऊन या देशातल्या जातीयवादी शक्तीला मुकाबला करण्यासाठी, नामोहरण करण्यासाठी, त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी एका व्यासपीठावरती एकत्र आलेले आहेत। आणि माझ्या वतीनं, पक्षाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं बाळासाहेबांचं
या शहरामध्ये आणि या व्यासपीठावरती मी मनापासून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. हा पूर्व भाग पूर्वीपासूनच शाहू आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या विचाराला मानणारा, महात्मा गांधींच्या अहिंसावादी विचाराला मानणारा, पंडित जवाहरलाल नेहरूच्या विकसित आणि विज्ञानशील अशा पद्धतीच्या विचाराला मानणारा आणि इंदिरा गांधींच्या गरिबी हटाओ या नाऱ्यावरती विश्वास ठेवून काँग्रेसच्या पाठीमागे शक्ती उभी करणारा हा भाग हा पूर्वीपासून ओळखला जातोय. जेव्हा जेव्हा काँग्रेस अडचणीत आली, जेव्हा जेव्हा काँग्रेसच्या इथल्या स्थानिक नेत्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न लोकांनी केला, मग ते विलासराव देशमुख असोत, अमित भैया देशमुख असोत, त्यांच्या पाठीमागे खरी ताकद उभं करण्याचं काम अधिक प्रमाणामध्ये या लातूरच्या पूर्व भागाने गाव भागाने केलेलं आहे. हे आपल्याला अनेकदा दिसून या ठिकाणी आलेलं आहे. केवळ लातूरच नव्हे, परवा कुणीतरी आलं आपल्या पक्षाचं कार्य आणि काम सांगण्यापेक्षा सुद्धा आदरणीय विलासराव देशमुखांनी केलेल्या 40 वर्षाच्या अथक प्रयत्नाचं, विकासाचं हे सगळं काम पुसून टाकण्याची भाषा त्या एका पक्षाच्या नेत्यांनी केल्याच्या नंतर केवळ विलासराव देशमुख साहेबांचा अपमान झाला असं आम्ही तुम्ही मानत नाही आहोत, तर लातूरकराच्या स्वाभिमानाला आणि अस्मितेला धक्का देण्याचं काम त्यांनी या निमित्ताने केलं आणि त्याचा निषेधही लातूरकरांनी यापूर्वी केलेला आहे. आणि खरं तर मनातला राग, मनातली चीड हे आपल्याला उद्याच्या 15 तारखेला जे मतदान करायचं आहे ते मतदान केंद्रावरती जाऊन काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या समोरचं बटन दाबून आपल्याला हा निषेध या ठिकाणी नोंदवायचा आहे. काय चाललंय दिल्लीपासून गल्लीपर्यंत मला माहिती आहे की मी आपला अधिक वेळ घेणार नाही आहे, पण या देशातल्या शोषित, दलित, पीडित आदिवासी लोकांच्या वरतीचा न्याय देण्याची भाषणं करून ते दिल्लीच्या सत्तेवरती जाऊन बसले, मुंबईच्या सत्तेवरती जाऊन बसले. पण आज ही दलित माणसावरती, पीडित माणसावरती, कामगारावरती, महिलावरती अन्याय कमी झालेले नाहीत, किंबहुना ते वाढलेत. आणि अन्याय करणाऱ्याला संरक्षण देण्याचं काम, त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम आज हे सत्तारूढ पक्षामध्ये बसलेली महाराष्ट्राची लोक त्या ठिकाणी करता आहेत. कधी ऐकलं होतं का की नगर परिषदा, महापालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यामध्ये थोडीशी बाचाबाची होणं आपण समजू शकतो, पण आता काळ बदललाय. आता लोक तिथपर्यंत थांबलेले नाही आहेत. सत्तेच्या जोरावरती येऊन काँग्रेसच्या आणि निधर्मी विचारसरणीच्या कार्यकर्त्याची खून होण्याची परिस्थिती या राज्यामध्ये होते आणि त्याच्यावरती कसलीही कारवाई केली जात नाही. या गोष्टीचा निषेध सुद्धा या सभेमधनं झाला पाहिजे, हे लातूरकरांनी समजून घेतलं पाहिजे. आता ही निवडणूक काँग्रेस पक्षापुरती, अमित भैयापुरती मर्यादित राहिलेली नाहीये, उमेदवारापुरती मर्यादित राहिलेली नाही. आता भैया ही निवडणूक लोकांनीच हातात घेतलेली आहे. आमचा अपमान करणाऱ्या पक्षाच्या पाठीमागे आम्ही आता उभा राहणार नाही आहोत हे समजून घेतलेलं आहे लोकांनी आपल्याला. काय चाललंय भाजपमध्ये, मी आता राज्याचं देशाचं बोलणार नाही, पण आपल्या जिल्ह्याचा विचार करू. एक टोळकं तो पक्ष चालवतोय. बाहेरून आलेल्या लोकांच्या हातामध्ये पक्षाची सूत्र, या निवडणुकीची सूत्र, ज्यांना उमेदवारी मागच्या निवडणुकीमध्ये भाजपने दिली त्यांचा अधिकार काढून घेतला. ज्या अध्यक्ष आहेत त्यांना कोणी त्यांच्या पक्षात विचारत नाही. त्यांना एकमेव काम होतं की परवा 15-16 पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्षातून 6 वर्षासाठी निलंबन करण्याचं काम त्या युवक अध्यक्षाला त्यांनी दिलंय. आणि म्हणून अशा पद्धतीनं पक्ष चालवायला दिलाय असं जर मी म्हणालो, काय त्यानं तुमच्याबद्दल आपुलकी असणार आहे? अमित भैयाना तुम्ही आमदार केलेलं आहे, विलासराव देशमुखांना तुम्ही आशीर्वाद दिलेला आहे. ज्याला मतदान दिलं आणि ज्यांनी मतदान घेतलं त्याला तुमच्या प्रश्नाची जाणीव
आणि तुमच्याबद्दलची बांधिलकी असते, ज्यांचे मतदारसंघच बाहेर आहेत, ज्यांना तुम्हाला मतच भविष्यात मागायची नाहीत, असे कारभारी तुम्ही जर निवडून दिले तर तुम्ही विचारणार आहात कोणाला? आणि म्हणून अशाच नेत्याच्या पाठीमागे तुम्ही उभं राहिलं पाहिजे की ज्यांचं तुमची नाळ एक आहे, ज्यांना तुम्ही निर्माण केलं, ज्यांना तुम्ही मोठं केलं, ज्यांना तुम्ही जबाबदारी दिली, तेच तुमच्याबद्दल उत्तरदायित्व पाळू शकतात. आणि असं नेतृत्व म्हणजे अमित भैया देशमुख आणि आपले खासदार शिवाजीरावजी काळगे, ज्यांना निवडून दिलं त्यांना तुमच्या दुःखाची जाणीव आहे, तुमच्या प्रश्नाची जाणीव आहे, यांच्या पाठीमागे तुम्ही उभं राहिलं पाहिजे. कुणीतरी आलं आणि मागच्या निवडणुकीमध्ये म्हटलं की 0 to hero होणार. काही लोकांनी त्या घोषणेला बळी देऊन थोडस बहुमत दिलं नाही असं नाही, पण काय झालं पुढे? त्याला ते बहुमत सांभाळता आलं नाही. 8 वर्षाने ह्या निवडणुका होत आहेत. एकदा तरी त्या नेत्यांनी लातूरच्या प्रश्नासंदर्भामध्ये नगर परिषदेमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये कलेक्टरांच्याकडे विकासाच्या बाबतीमध्ये आढावा बैठक घेतली का? निवडणुका जिंकायच्या, निघून जायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा निवडणुकामध्येच यायचं. कुणाची घरं लातूरमध्ये आहेत म्हणजे लातूरविषयी आत्मीयता येते असं नव्हे. माझंही पुण्यामध्ये घर आहे, पण म्हणून काय पुणेकर मला स्वीकारणार आहेत का? मला जर कोणी स्वीकारणार असेल, अमित भैयाला जर कोणी स्वीकारणार असेल, काडगेला जर कोणी स्वीकारणार असेल, तर लातूरची जनताच त्याला स्वीकारणार आहे. की नातं आम्हाला जपायचंय. भैयाने उल्लेख केला 1 ते 6 प्रभागातले लोकच या ठिकाणी आलेले आहेत म्हणून. भैया 18 प्रभागातनं कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. बाळासाहेब येणार म्हटल्याच्या नंतर हा संदेश हा 6 प्रभागापुरता राहणार नाही. हा संदेश हा 18च्या 18 प्रभागामध्ये जाणार आहे. ज्या आमच्या वंचित आघाडीच्या मित्रांना उमेदवारी या निवडणुकीमध्ये दिलेले काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला माझी विनंती राहणार आहे की तुमच्यापेक्षा किमान 10 मतं जास्ती या वंचितच्या आमच्या मित्रांना तुम्ही देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ते सगळेच्या सगळे आणि अधिक प्रमाणामध्ये आपले लोक निवडून आले पाहिजेत, हा प्रयत्न केला पाहिजे. राष्ट्रवादीबद्दल बोलण्याची गरज नाही. खरं तर आपल्याला वाटतं की हे राष्ट्रवादीचे अमके अध्यक्ष आहेत. शिवसेना जी आमची धनुष्यबाण घेऊन त्या ठिकाणी गेलेले आहे, ते त्यांचे नेते शिंदे साहेब चालवत आहेत. नाही, गृहमंत्री अमित शहाच 3 पक्ष चालवत आहेत. कोणी कुणाबरोबर आघाडी करायची, कुणी बाहेर राहायचं. आणि म्हणून भैयाने सांगितल्याप्रमाणे इथली राष्ट्रवादी हे स्थलांतरित पक्षी तिकडे गेलेले आहेत. आपल्या उजनीच्या धरणाला सुद्धा सायबर येऊन थंडी पडली आणि खायला मिळायला गेले की पक्षी इकडे येतात. तेव्हा हे जे उमेदवार आहेत तिकडे गेलेले हे स्थलांतरित पक्षी आहेत. हे आपण समजून घेतलं पाहिजे. यांना तुमच्या प्रश्नाशी काही देणं घेणं नाही. त्यांना फक्त टेंडर काढायचे. एक अत्यंत चांगला अशा प्रकारचा हा जाहीरनामा किंवा हमीनामा काँग्रेस पक्षाने वंचित बहुजन आघाडीने आपल्याला दिलेला आहे. लहान थोरापासनं विद्यार्थी, व्यापारी, कष्टकरी या सगळ्यांचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवत असेल की सर्वात जास्त तुम्हाला न्याय मिळवून देण्याचं काम काँग्रेस पक्षाचे किरण जाधव आणि त्यांच्या अनेक मित्रांनी संघटनेच्या माध्यमातून मोर्चे, निवेदनं, आंदोलन या माध्यमातून या प्रश्नाला त्यांनी वाचा फोडलेली आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती राहणार आहे की उद्याच्या 15 तारखेला जे आपल्या सर्वांना मतदान करायचं आहे, काळजीपूर्वक या 2 दिवसामध्ये बरीच गडबड होणार आहे. आतापर्यंत भाजपवाल्याचे, राष्ट्रवादीवाल्याचे भाषण झाले की आम्ही कामावर मतदान मागतोय, आम्ही कामावर मतदान मागतोय. पण 2 दिवसाच्या क्लिप बघितल्याच्या नंतर अनेक जण गल्ली बोळात बॅगा घेऊन फिरायला लागलेत. काम बाजूला गेलं, आता दामावर मतदान ते मागायला लागलेत. काम टिकत असतं.
दाम टिकत नसतो. आणि लातूरकराला काय तुम्ही दाम आणि दम दाखवताय. लातूरकर पुरून उरलेले आहेत आणि म्हणून मला खात्री आहे ही नगर परिषद या आघाडीच्या ताब्यामध्ये द्या. अमित भैयांनी खासदार साहेबांनी तर हमी घेतलेलीच आहे, पण तिथून चेंडू निसटला तर मी तिथं विकेट किपिंगला आहे, काळजी करू नका. आशियानाची दार तुमच्यासाठी 24 तास उघडे आहेत. चुकून बॉल निसटला तर विकेट किपिंगला मी आहे, काळजी करू नका. क्लीन बोल्ड करून आपण त्याला टाकू एवढंच या निमित्तानं सांगतो. अधिक बोलणार नाही. लातूरकर सुज्ञ आहेत, लातूरकर कामाला लागलेले आहेत. 2 दिवस जागरूक राहायचंय, काळजी घ्यायची आहे आणि 15 तारखेच्या निकालानंतरच खऱ्या अर्थानं आपल्याला तिळगुळ देऊन संक्रांती साजरी करायची आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो आणि मुख्य वक्त्याच्या मध्ये आपल्यामध्ये मी अधिक वेळ थांबणार नाही. आणि म्हणून हाताचा पंजा आणि गॅसचा सिलेंडर याच्या समोरचं बटन दाबून आपण प्रचंड मताने या सगळ्या उमेदवारांना निवडून द्यावं, काम करण्याची संधी द्यावी, आशीर्वाद द्यावा. एवढंच बोलतो, माझं भाषण संपवतो. धन्यवाद.